शक्तीपीठ मार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुरू असलेले प्रकल्प आणि त्याची आर्थिक देणी लक्षात घेता महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाची पडताळणी करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाने केलेली आहे। यावरून उपमुख्यमंत्री आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचं मानलं जातं। शक्तीपीठ मार्गासाठी हुडकोकडून घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचं प्रमाण हे 2% अधिक असल्यानं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असा अभिप्राय वित्त विभागाने देऊन सुद्धा महागड्या कर्जाचा मार्ग सरकारने स्वीकारलेला आहे। महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे देणी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांचा अजित पवारांवर आक्षेप असतो। त्यातच अजितदादांच्या खात्याने थेट शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडून शिवसेनेच्या जखमेवर आता मीठ चोळल्याचं मानलं जात आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या बरोबर आहेत। महेश, एक प्रकारे कुठेतरी राजकीय कुरघोडीचे सगळे प्रयत्न असतात। निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवारांवर आक्षेप घेणं आणि त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे चौकशी होणं, पडताळणी होणं, कसं पाहायचं या घटनेकडे? हीच राजकीय वर्तुळात सध्या एका विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे अजित पवार यांच्या खात्याने थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडून शिवसेना शह दिल्याचे मानलं जात आहे आणि राजकीय सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शक्तीपीठ मार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुरू असलेले प्रकल्पांनी त्यांची आर्थिक देणी हे लक्षात घेता महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाची पडताळणी करण्याची आवश्यकता असल्याचं अजित पवार यांच्याकडे नियोजन विभागाने म्हटलेलं आहे। आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12,000 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते। खुल्या बाजारातून राज्य शासनाने 6.75% व्याजदराने कर्जाची उभारणी केली होती। मात्र हुडकोचा व्याजदर हा 8.85% इतका आहे आणि कर्ज यांच्या दरात 2% फरक आहे। म्हणजे खुल्या बाजारातून घेतलेलं कर्ज आणि हुडकोकडून घेतलेलं कर्ज यामध्ये 2% फरक आहे। हुडकोचं 2% कर्ज महाग पडतंय असं सांगितलं जाते। राज्यावर आधीच 9,32,000 कोटींच्या कर्जाचा बोजा आहे आणि वर्षाअखेर होण्याचा अंदाज असा वर्तवला जातोय। यंदाच्या आर्थिक वर्षात 1,54,000 कोटींची रक्कम व्याजापोटी खर्च करावी लागणार आहे आणि यामुळेच शक्तीपीठासाठी 8.85% व्याजाचा दर हा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीये असा अभिप्राय नियोजन विभागाने व्यक्त केला असल्यामुळे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात पडताळणी करून काही बदल किंवा काही आणखीन वेगळ्या गोष्टी सुचवल्या जाण्याची शक्यता आहे। अगदी आता यावर शिंदे गटाकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते आहे हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद महेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। तर अजित पवार यांच्याकडून आता या अशा प्रकारे पडताळणी केली जाणार आहे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याचा हा अभिप्राय निश्चितच महत्त्वाचा ठरेल। शक्तीपीठ महामार्गासाठीच्या कर्जावरून शिंदेंना अशा प्रकारे हा शह देण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे।